संघर्ष कृती समितीचा संघर्ष कृती समितीचा मैनेजमेंट पे हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, मैनेजमेंट पे 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 हल्ला बोल। अभिनंदन करतो की या आज उभ्या महाराष्ट्रातल्या आणि देशव्यापी संपातल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर अंदाजे 80,000 आज कर्मचारी आणि अभियंते पूर्ण महाराष्ट्रामध्ये या संपावर आहेत आणि तुमच्या वतीने समाजातल्या वेगवेगळ्या स्तरापर्यंत आज आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतोय। मित्रांनो, हा जो समाज बांधवांना सर्वांना सांगू इच्छितो की हा जो संप आहे हा संप केवळ वीज कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी नसून हा सामान्य ग्राहकांसाठी आणि उद्या भविष्यामध्ये येऊ घातलेल्या सामान्य ग्राहकांवर जी वीज संकट आणि त्याचसोबत वीज बिल वाढीचं जे संकट उभं राहणार आहे त्याच्यासाठी हा संप आहे। मित्रांनो, मागच्या 35 वर्षांपासून जे छोटे जलविद्युतचे प्रकल्प, वेगवेगळे जनरेशनचे प्रकल्प, MSEBीच्या महानिर्मिती जे सेक्शन आहे महानिर्मितीकडे जे होते ते आता वापस पुन्हा काही प्रायव्हेटकडे जाणार आहेत। काही वर्षापूर्वी महतीचा एक उद्योग आपल्या रुलिंग पार्टीमधल्याच एका मोठ्या राजकारणाच्या घराण्यामध्ये गेला होता। सुरुवातीला महानिर्मितीकडून डिस्ट्रीब्युशनला 2.5 रुपये अंदाजे 2 रुपये काही पैशानं वीज दर तो मिळत होता आणि 2-3 वर्षांनंतर त्या प्रायव्हेट कंपनीनं त्याचं एका युनिटचं महावितरणला जवळजवळ 4.5 रुपयांनी युनिट विकणं चालू केलं। हे अशा पद्धतीनं जर महाराष्ट्रातले इतर जलविद्युत प्रकल्प जर प्रायव्हेटकडे गेले तर हा सगळा दरवाढीचा जो भार आहे हा कॉमन जनतेला सर्वांना सोसावा लागणार आहे। तर केवळ हा वीज अभियंते कर्मचारी यांच्यापुरता मर्यादित विषय नसून हा संपूर्ण ग्राहकांसाठी हा विषय लादला जाणार आहे। या सगळ्याच्यामध्ये प्रत्येक छोटी गोष्ट, मग ती ट्रान्सफर असो की या मोठ्या पॉलिसींमधले विषय असतो, राजकारणातील मोठ्या घराण्यांचा जो वाढता हस्तक्षेप आहे त्या हस्तक्षेपाच्या विरोधात हे 80,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे। आणि सध्या होऊ घातलेलं जे प्रायव्हेटायझेशन आहे, जेव्हा हा 9 फेब्रुवारीला सर्वात पहिल्यांदा कृती समितीकडून प्रशासनाला आणि माननीय ऊर्जा मंत्र्यांना या पद्धतीचं एक ॲजिटेशनची नोटीस दिली होती। 9 फेब्रुवारीनंतर लगेच 10 फेब्रुवारीला मोठ्या प्रिंट मीडियामध्ये आणि TV मीडियामध्ये 16 शहरांच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव पुढे आला। मित्रांनो, हे कुठे ना कुठेतरी जरी प्रशासन आणि शासन म्हणत असेल की आमचा याच्यामध्ये काहीही रोल नाही आणि सुरुवातीला आम्ही कुठेही खाजगीकरण करणार नाही, परंतु ही देशातल्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 12 कोटी जनतेची फसवणूक हे प्रशासन आणि शासन सध्या करते आणि शासन स्तरावर अशा पद्धतीची फसवणूक करत असताना वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्या प्रायव्हेट कंपन्यांचे कन्सल्टंट, ते मग नागपूरमधले डिस्ट्रीब्युशन असो, ते कोल्हापूरमधलं डिस्ट्रीब्युशन असो, अशा ठिकाणी त्यांचे कन्सल्टंट जाऊन सगळी पाहणी करत आहेत आणि एक डिव्हिजन, एक एरिया जो क्रीम एरिया आहे तो क्रीम एरिया प्रायव्हेटायझेशन करण्याच्या मागे आणि स्वतःकडे घेण्याच्या मागे ते अतिशय कसून प्रयत्न करत आहेत। आणि हे सगळं हाणून पाडायसाठी म्हणून हा आज 80,000 कर्मचारी आज तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं, कॉमन जनतेच्या मदतीनं आज संपावर उतरलेला आहे। हा लाक्षणिक संप आज आणि उद्याचा जरी असला तरी हा बेमुदत होण्याचे चिन्ह अतिशय आता वाढलेले आहेत, कारण हे प्रशासन आणि शासन अतिशय मुजोरपणे कॉमन मेंबर ह्या जनतेच्या हालापेष्टांकडे लक्ष न देता हा सगळा प्रायव्हेटायझेशनचा आणि खाजगीकरणाचा घाट होऊ घालत आहे। हे कधी तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर अगला स्टेप आपला काय राहील? आता सध्या 2 दिवसाचा हा लाक्षणिक संप आहे आणि या लाक्षणिक संपांच्या दरम्यान आताच थोड्या वेळापूर्वी निरोप आला की काही मेडिएटर्स मंत्र्यांकडून आम्हाला भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण आम्ही त्यांच्या प्रयत्नांना हाणून पाडलेलं आहे। जोपर्यंत स्वतः ऊर्जा मंत्री, आता तर VC पण नाही, जोपर्यंत ऊर्जा मंत्री समोरासमोर येऊन मंत्रालयामध्ये मीटिंग लावत नाहीत तोपर्यंत या प्रकरणाचा तोडगा निघणं शक्य नाही। आणि जर तोडगा निघाला नाही तर नक्कीच इथून पुढं
बेमुदत संप आता हा देशव्यापी संप आहे. याच्यामध्ये अजून काही लोकांशी बोलणं करून याच्यामध्ये मग इथून पुढच्या स्टेजमध्ये बाकीच्या म्हणजे जसं मुंबईमध्ये टाटा पॉवर आहे, बेस्ट आहे, यांच्याशी बोलणं चाललं आहे, ते सुद्धा या संपामध्ये सहभागी होतील आणि अजून मोठा या संपाचा व्याप अजून मोठा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नाव सांगा तुमचं. मी आशिष जोशी, सहसचिव, औरंगाबाद पारेषण. शेतकरी सामान्य जनता जो कि इसमें सिर्फ एमएसपी वाले ये होने वाले नहीं है, तो उसमें सामान्य जनता भी यानी क्या वो ये होने वाली है और इन्वॉल्व होने वाली है और शेतकरी भी इन्वॉल्व होने वाले हैं. उसके प्राइवेटाइजेशन वजह से पूरा पूरे लोगों के उसका ये अफेक्ट गिरने वाला है. इसकी वजह से ये हमने पूरा जो है तो अभी ये पूरे देश में नियर अबाउट यानी 1.5 करोड़ से 2 करोड़ कर्मचारी इस संप में उतरे हुए हैं. जो पूरा जो ओवरऑल जो है पूरा देश का ये संप है. तो इस हिसाब से हम और इसको तीव्र करने की हमारी ये रहेंगी. जब हमारा ये डिमांड मान्य नहीं होती है तो ये पूरा डिमांड हम और पूरा तीव्र करेंगे और बहुत बड़ा ये करेंगे. मैं महाराष्ट्र राज्य भी तांत्रिक कामगार संगठन का उपसचिव हूँ, संतोष वाघमारे. वो हिसाब से मैं इधर आया हूँ. क्या मुद्दा है ये बताओ. आज का मुद्दा ऐसा है कि जो सेंट्रल गवर्नमेंट ने विद्युत कायदा मॉडिफाई करने के लिए टेबल किया है, उसके तहत ऑल एंटायर इंडिया के अंदर जितने डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ है उनको प्राइवेट हाथों में देने का जो चल रहा है, ये जो सब इंफ्रास्ट्रक्चर है, ये कॉमन मैन का टैक्सेबल पैसे बनाया हुआ इंफ्रास्ट्रक्चर एक प्राइवेट कंपनी देने का प्लान है. इस तरह से जो मूलभूत हक रहता है इलेक्ट्रिसिटी के ऊपर गवर्नमेंट का पब्लिक पे, उसके बीच में ब्रेक दरार पड़ जाएगा और इसके रीज़न से ये हो जाएगा जो कॉमन आवाम को लाइट मिल सकती थी वो अब महंगे दर में मिलेंगी, ईजीली नहीं मिलेंगी और सर्विसेज अवेलेबल नहीं रहेंगे. तो ये प्राइवेटाइजेशन को रोकने के लिए हमारा ये संप है और ये भले हमारा संप हम स्टार्ट कर लेकिन पब्लिक इंटरेस्ट के लिए है. आज जो हम ये इनिशिएटिव ले रहे हैं ये फ्यूचर के लिए है. आज इलेक्ट्रिसिटी हर एक की बेसिक नीड है और सिस्टम की जान है. अगर इसके अंदर गवर्नमेंट सेक्टर इन्वॉल्व नहीं रहेंगी और ये इलेक्ट्रिसिटी अगर प्राइवेट हाथों में चले जाएंगी तो इजी सर्विस नहीं मिलेंगी. जैसे आप लोगों ने देखे ये पेंडेमिक के काल के अंदर सिर्फ और सिर्फ गवर्नमेंट बॉडीज़ ने ही काम संभाला, तो जब ये प्राइवेट हाथों में चलेंगे तो उस तरह सर्विस नहीं मिलेंगी. आज अपना जो कायदा इलेक्ट्रिसिटी एक्ट है वो क्या कहता है कि एक आध कोई रूरल प्लेस पर भी अगर कोई नागरिक कंज्यूमर ऑफ इंडिया अगर वो अप्लाई करता है कनेक्शन के लिए तो उसको लाइट प्रोवाइड करना ये बेसिक उसका एम्यूनिटी राइट हक है. लेकिन जब ये प्राइवेटाइजेशन का टेबल और बिल पास हो जाएगा फिर क्या होगा, प्रॉफिटेबल बिजनेस स्टार्ट हो जाएगा. जहाँ पर उनको प्रॉफिट नजर आएगा सिर्फ वहाँ लाइट प्रोवाइड की जाएंगी, वहीं के लिए लाइट डाले जाएंगे, वहीं के लिए पोल डाले जाएंगे. तो उसके लिए अपना ये एक एहतजाज है और ये औरंगाबाद में ही नहीं पूरे महाराष्ट्र में, पूरे ऑल ओवर इंडिया ये स्टेट में लागू है. अभी इलेक्ट्रिसिटी अपना MERC के अंडर और अपने कंपनीज गवर्नमेंट कंपनीज के अंदर इसकी पैदावार है. जनरेशन यूनिट्स अपने पास है. अगर जनरेशन यूनिट्स अगर प्राइवेट हैंड पे चले जाएंगे तो डेली उसका रेट जैसा अपन देखते एयरटेल का, वोडाफोन का प्राइस वेरी होता, तो उस तरह से इसका टैरिफ रिवाइज हो सकते, अपने बियॉन्ड कंट्रोल चले जाएंगे. जिस तरह आप देख रहे प्राइजेस ऑफ क्रूड ऑयल बढ़ रहा या अलग डिश TV लो, एयरटेल लो, चार्जेस हो, उस तरह से ये प्राइस रेगुलेट नहीं रहेगा. अगर अपने पास रहेगा तो गवर्नमेंट सब्सिडाइज इलेक्ट्रिसिटी प्रोवाइड कर सकती है आपको, कुछ हिस्सा गवर्नमेंट खुद बियर करती खर्चे में. यस बिल्कुल. अभी जो हमारा संप है उसके अंदर जितने हाइड्रो पावर प्लांट्स है अपने उसको टेंडर करने के लिए उन्होंने कॉल दे चुका ऑलरेडी. और उसके अंदर जो गवर्नमेंट की हमारे खुद की जनरेशन कंपनी है उसको उसमें टेंडर से बाहर रखा गया है. तो एक क्लियर कट इसका इंडिकेशन है कि उनको उनका बिजनेस करना है और जब तक ये MSEB के पास रहेंगे तो ये सर्विस रहेंगी और ये जैसा प्राइवेट चल लेंगे तो ये कारोबार हो जाएगा, ये प्रॉफिट में बिजनेस हो जाएगा. मैं सैयद असरुद्दीन, भारतीय कामगार सेना का औरंगाबाद जोन प्रेसिडेंट. धन्यवाद.